राधा दिसायला अतिशय सुंदर आणि देखणी होती. सुरुवातीला मला वाटलं की ती माझ्यासोबत लग्नाला हो म्हणणार नाही. तरी पण तिला भेटायला गेलो आणि मला समजले की ती इतर सुंदर मुलींप्रमाणे घमंडी नाहीये. खूपच नम्र होती. तिचे आई बाबा देखील स्वभावाने खूपच चांगले होते. आम्ही दोघं भेटलो. तिने लग्नाला हो म्हटले. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. थोड्याच दिवसात आमचं लग्न झालं. लग्नानंतर राधा माझ्या आयुष्यात आल्यापासून माझे आयुष्यच बदलले. मी खूप नशीबवान आहे असे सगळे मला म्हणत होते. माझ्या लग्नाला फक्त 3 महिने झाले होते. माझं स्वप्न होतं की एका मोठ्या शहरात इलेक्ट्रॉनिक्सचे मोठे शोरूम असावे. याबद्दल मी राधाला देखील सांगितले होते. तिला पण खूप आनंद झाला. ती म्हणाली, आजपासून हे फक्त तुमचंच नाही तर माझं देखील स्वप्न आहे. आपण दोघे मिळून हे स्वप्न पूर्ण करूया. मी खूपच खुश झालो. इतकं प्रेम करणारी आणि समजूतदार बायको मिळायला खरंच नशीब लागतं. माझ्यासाठी हे स्वप्न किती मोठं आहे हे राधाला माहीत होतं आणि आता मी त्यात रात्रंदिवस गुंतलो होतो. मोठ्या कष्टाने मला पाहिजे असलेल्या शहराच्या एकदम मध्यवर्ती भागात मला जागा मिळाली. पण खूप पैसे हवे होते, त्यामुळे मी माझ्या गावातील जमीन विकायचा निर्णय घेतला. माझ्या इतर भावांचाही जमिनीवर हिस्सा होता, म्हणून मला गावी जाऊन त्यांची देखील परवानगी काढायची होती. त्यासाठी मी 5-7 दिवस गावी जायचा बेत आखला आणि राधाला देखील सांगितलं. ती म्हणाली, काही हरकत नाही, तू जाऊन ये. गावी मी देखील 4-5 दिवस माहेरी आईबाबांकडे जाऊन येते. मलाही वाटलं तेच ठीक आहे. नाहीतर माझ्या विना एकटे घरात बसून ती काय करेल. मी पटकन होकार दिला. दुसऱ्या दिवशी राधा तिच्या माहेरी गेली आणि मी माझ्या गावी गेलो. राधाशी फोनवर रेग्युलर बोलायचो. गावी जमिनीची कागदपत्रे आणि इतर सर्व गोष्टींना माझ्या अंदाजापेक्षा 8 दिवसांपेक्षा जास्तच वेळ लागणार होता. याबद्दल मी राधाला सांगितलं. ती म्हणाली, ठीक आहे, काही हरकत नाही, तुमचं काम पूर्ण करूनच या. असेच 2-3 दिवस गेले. एका संध्याकाळी मी तिला फोन केला तेव्हा ती थोडी गोंधळलेली होती आणि जास्त काही बोलली देखील नाही. मी विचारले, काय झाले राधा, तू ठीक आहेस ना? यावर ती म्हणाली, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मी म्हणालो, अगं मग सांग ना, काही प्रॉब्लेम आहे का? मी अधीरतेने विचारले. ती थोडा वेळ गप्प राहिली आणि मग म्हणाली, नाही, आत्ता नाही, भेटल्यावरच सांगेन. मी ठीक आहे म्हणालो. पण त्यानंतर माझ्या आयुष्यात एवढी मोठी उलथापालथ होणार आहे हे त्यावेळी मला कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी मी राधाला परत फोन केला. आता तिने फोन उचलला नाही. मलाही वाटले की काहीतरी काम असेल, नंतर कॉल बॅक करेल. त्यामुळे मी त्याकडे फारसं लक्ष दिले नाही. दिवसभर मी माझ्या कामात मग्न राहिलो. काम हे महत्त्वाचे होते, कारण ते पूर्ण करूनच मी पटकन संध्याकाळी परत जाऊ शकलो असतो. दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी पुन्हा राधाला फोन केला. मात्र यावेळी तिचा फोन बंद होता. तेव्हा मला वाटले की कदाचित ती काही कामासाठी बाहेर गेली असावी आणि मोबाईल डिस्चार्ज होऊन बंद पडला असेल. मी रात्री परत फोन केला, पण तरी देखील मोबाईल बंदच. आता मला थोडी काळजी वाटू लागली होती. पण मग मला वाटले की ती तिच्याच तर घरी आहे आणि काही झाले असते तर मला नक्कीच फोन आला असता. काय झाले असावे? तिच्या घरी कोणाला तरी फोन करावा का? विचार केला. पण रात्रीची वेळ होती. फोन करणं मला योग्य वाटलं नाही, म्हणून मी तसाच झोपी गेलो. सकाळी उठल्याबरोबर राधाशी बोलायला हवं असा विचार करून मी सकाळी फोन केला. तरीही परत तेच, तिचा फोन बंद होता. आता मी तिच्या आईला फोन केला, पण त्यांनीही माझा कॉल उचलला नाही. आता मला थोडी काळजी वाटायला लागली की काय झाले असावे. पुढचे 2 दिवस मला ना राधाचा फोन आला ना तिच्या आईचा. तिच्या आईचा फोन आता बंद येत होता. मी पण माझ्या कामात व्यस्त राहिलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला राधाच्या आईचा म्हणजेच माझ्या सासूचा फोन आला. मी विचारले, आई, तुम्ही सगळे कुठे आहात? राधाचा आणि तुमचा फोन बंद का होता? तेव्हा त्यांनी सांगितलं की राधा तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली आहे. तिथे नेटवर्क नसल्यामुळे ती कॉल करू शकत नाही आणि त्यांचा स्वतःचा फोन पाण्यात पडल्यामुळे तो बिघडला होता. तो दुरुस्तीला दिला होता. आता माझी काळजी जरा कमी झाली आणि मी माझ्या कामात गुंतलो. राधा अजून 5 दिवस तिथेच राहणार होती. मी म्हटले, ठीक आहे,
इथं गावातील माझं कामही जवळपास संपलं होतं. 3-4 दिवसात माझ्या हातात पैसे येणार होते. माझ्या हातात पैसे येताच मी तिथून निघालो. तिथून निघाल्यानंतर थेट राधाच्या माहेरी गेलो. मला पाहून माझी सासू आनंदी होण्याऐवजी घाबरली. पण कसलीही रिॲक्शन न देता मी थोडा वेळ तसाच बसलो. राधा कुठे आहे असे सासूला विचारले. ती म्हणाली की ती अजून आली नाही. मी म्हणालो, आई 5 दिवस उलटून गेले आहेत, अजून पण ती घरी का नाही आली? यावर सासू म्हणाली, उद्या किंवा परवा ती आली की मी थेट तुमच्याच घरी तिला पाठवीन. आता माझा नाविलाज झाला. मी तिथून उठलो आणि रागाने काहीही न बोलता निघून गेलो. इतकी कशी बेपर्वा होऊ शकते राधा? काही फोन नाही, कॉन्टॅक्ट नाही, तिच्या फोनला नेटवर्क नाही, तर दुसऱ्या कुणाच्या तरी फोनवरून फोन करू शकली असती. आणि तिची आई पण इतक्या तुटकपणे का वागत होती? येऊ दे राधाला, चांगला जाब विचारतो आता तिला. असे विचार मनात येत असतानाच रात्री कधी झोप लागली मलाच कळलं नाही. अजून पुढचे 2 दिवस उलटून गेले. राधाचा अद्याप पत्ता नव्हता. मला तिच्याविना अजिबातच करमत नव्हते. आता माझी सटकली होती. मी तिरीमिरीतच परत राधाच्या घरी गेलो. सासू मला पाहून आता घाबरली आणि म्हणाली, अद्याप राधा आली नाही. आली नाहीये म्हणजे नक्की कुठे गेली? ती मला तिचा पत्ता द्या. मी आत्ताच्या आत्ता तिला जाऊन घेऊन येतो. आता माझा पारा आणि आवाज दोन्हीही चढलेला होता. जावई बापू चिडता कशाला? येईल राधा 1-2 दिवसात परत, तिची आई बोलली. माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले की राधा आणि तिची आई माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. नक्की काय झाले असावे? नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे. 10 दिवस उलटून गेले. राधाचा पत्ता, कॉन्टॅक्ट काही नाही. आणि तुम्ही इतक्या सहज मला सांगताय की ती परत येईल. तुम्ही तिचा पत्ता देताय की मी आता पोलिसात जाऊ? मी रागानेच म्हणालो. आता राधाच्या आईची घाबरगुंडी उडाली. ती घाबरून पण हळू आवाजात म्हणाली, जावई बापू, आता मी जे सांगणार आहे त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. राधा तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. तिचं लग्न आधी एका मुलावर प्रेम होतं आणि आता त्याच मुलासोबत ती मैत्रिणीच्या लग्नाचा बहाणा साधून पळून गेली आहे. हे ऐकून माझ्या कानावर विश्वासच बसला नाही. मी म्हणालो, नाही, असे होणारच नाही. खोटं बोलताय तुम्ही. माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. एक क्षण मला हे एक भयानक स्वप्न पडलं आहे असं वाटू लागलं. सासू म्हणाली, हेच सत्य आहे. मला माहीत आहे की तुमचं तिच्यावर खूप प्रेम आहे. पण आता हेच सत्य आहे की ती पळून गेली आहे. तुम्हाला आता तिला विसरावं लागेल. आम्ही पोलिसात गेलो नाही. कृपा करून तुम्ही पण जाऊ नका. अन्यथा आमची खूप बदनामी होईल. म्हणूनच आम्ही ही गोष्ट तुमच्यापासून लपवत होतो. असे कसे होऊ शकते? राधा माझ्यासोबत 3 महिने राहिली होती आणि मला वाटत होतं की तिचे माझ्यावर खूप प्रेम आहे. तिला ओळखायला माझ्याकडून चूक कशी काय होऊ शकते? माझे मन अजूनही मान्य करायला तयार नव्हते. पटतच नव्हते की राधा मला फसवू शकते. माझी सासू माझ्यासमोर रडत होती, क्षमा मागत होती. एवढी मोठी गोष्ट जेव्हा माझ्या घरच्यांना कळाली तेव्हा त्यांचाही विश्वास बसेना. राधा स्वभावाने इतकी लबाड असेल असे कोणालाच वाटले नाही. राधाच्या दुःखी आईकडे बघून मी आणि माझे कुटुंबीय गप्प बसलो आणि कोणतेही मोठे पाऊल पुढे उचलले नाही. हा विश्वासघात मात्र मला सहन होत नव्हता. राधावर माझे खूप प्रेम होते आणि ती मला काहीही न बोलता गुपचूप माझ्या आयुष्यातून निघून गेली होती. मला आता राधा नावाचा तिरस्कार वाटू लागला होता. या गोष्टीचा माझ्या आयुष्यावर, माझ्या कामावर खूप मोठा प्रभाव पडला होता. जे शोरूम माझे स्वप्न होते ते सुरू करण्यासाठी माझ्याकडे पैसे तर होते, पण तरीही आता मला काहीही करावेसे वाटत नव्हते. एखाद्याची इतकी मोठी फसवणूक झाली असेल तर तो आनंदी तरी कसा होणार? माझे कुटुंबीय माझी खूप काळजी घेत होते, पण माझे मन कशातच रमत नव्हते. मी राधाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मला तिला शोधून विचारायचं होतं की तिने माझ्यासोबत असे का केले? आता राधाला माझ्या आयुष्यातून निघून 8 महिने झाले होते. मी पण तिला विसरून जाऊन पुन्हा माझ्या आयुष्यात व्यस्त होण्याचा प्रयत्न करीत होतो. एके दिवशी काही कामानिमित्त मी राधाच्या माहेरच्या एरियात गेलो होतो. तिथून परतत असताना राधाचे घर लागले. आपसुकच माझी नजर त्यांच्या घराकडे गेली.
मी पाहिले की खिडकीत राधा होती. आता मला राहावले नाही. मी पटकन त्यांच्या दरवाजाची बेल वाजवली. मला राधाला भेटून माझ्या फसवणुकीबद्दल जाब विचारायचा होता. अपेक्षेप्रमाणे राधाच्या आईने दार उघडले. त्यांच्याशी काहीही न बोलता त्यांना बाजूला करून मी थेट राधाच्या रूमकडे गेलो. तिच्या आईने मला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. रूममध्ये जाताच जे दृश्य पाहिलं ते बघून मी जागच्या जागी थबकलो. अजून आश्चर्यचकित व्हायची पाळी माझी होती. राधा व्हीलचेअरवर बसली होती. तिने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. मी विचारले, राधा काय झाले तुला? तू आणि व्हीलचेअरवर काय झाले नक्की? राधा फक्त रडत होती. तिची आई म्हणाली, जावई बापू, राधा मैत्रिणीच्या लग्नाला गेली असताना तिचा अपघात झाला आणि ती जखमी झाली. पाठीच्या कण्याला दुखापत झाली, त्यामुळे तिचे दोन्ही पाय जखमी झाले आणि आता तिला चालता येत नाही आणि उपचारांसाठी खूप पैसे लागतील. तुम्हाला कळवण्यापासून राधानेच आम्हाला रोखले होते. म्हणाली, उभं आयुष्य पडलं आहे तुमच्यासमोर. नवीन शोरूम उघडण्याचं ह्यांचं स्वप्न आहे. जर मी त्यांच्या आयुष्यात राहिले तर मी त्यांच्यावर ओझे होईल. ह्या लंगड्या बायकोमुळे त्यांनी का आयुष्याची माती करावी? राधाने आम्हाला सांगितलं की मी पळून गेलेची अफवा पसरवा, म्हणजे तुम्ही तिला विसरून जाल. माझ्या मेंदूला आता झिंझिण्या आल्या होत्या. राधाने तिच्या अपघातामुळे किती भोगले होते आणि मी तिच्याबद्दल काय काय विचार करत होतो. तिचे माझ्यावर इतके प्रेम होते आणि मी काय केलं? भरलेल्या कंठाने मी तिला एवढेच बोलू शकलो, अगं राणी, माझ्यासोबत असा अपघात होऊन जर मी लंगडा झालो असतो तर तू सोडून दिलं असतंस का मला? राधा रडत रडत म्हणाली, नाही नाही, प्लीज असं बोलू नको. मी तुझी अपराधी आहे. माझ्या पोटात असलेलं आपलं मूल या अपघातातून वाचलं नाही. तू मला विसरून जाऊन दुसरं लग्न कर. मला तुझ्यावर ओझे बनून राहायचे नाही. राधाच्या डोळ्यातून अश्रू काही थांबत नव्हते. तिने अश्रूंना जणू इतके दिवस रोखून ठेवले असावे. गेले काही महिन्यात मी राधाबद्दल किती वाईट विचार केला होता ते देवालाच माहीत. पण आता माझ्या राधाला क्षणभरही माझ्यापासून दूर ठेवायचे नव्हते. राधाचे काहीही न ऐकता तिला मी माझ्यासोबत घरी घेऊन आलो. आता तिला पुन्हा चालता यावे यासाठी प्रयत्न चालू होते. मी माझे शोरूम विकून राधाला बेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखवले. आशेचा किरण दिसतोय. तिने पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहावे, बस ही एकच माझी इच्छा आहे. मित्रांनो, कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला हाईप देखील करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.